पत्रकार मित्र ज्यांनी या ग्रंथासाठी पुढाकार घेतला ते शेख निजाम गोवंडगावकर। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण सत्कार मूर्ती यांच्या भगिनी शशिकलाताई, आमचे मित्र संभाजीराव बिरादार, चिरंजीव अभिजी, सत्यजी, सुशांता बिरादार, ओमसाई जाधव, ज्यांच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे ते विश्वासराव अंबर्डे, वंदनाताई सोनारे। या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण मंडळी, शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, मला थोडं जायचं असल्यामुळं कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणून मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। संभाजी बिरादारावर लिहिलेला ग्रंथ मी आणखी चालला नाही किंवा बघितला नाही, परंतु अतिशय धडपड करणारे शिक्षण क्षेत्राचं नेतृत्व ग्रामीण भागातला एक तरुण, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्याकडे झेप घेण्याचा प्रयत्न आहे, त्याबद्दल संभाजीरावांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। माझ्या माहितीप्रमाणे शशिकलाताई असतील, संभाजीराव असतील, यांनी जेव्हा जेव्हा मला कार्यक्रमाला बोलवलं तेव्हा तेव्हा मी येण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या ठिकाणी माझ्या सहकार्याची गरज आहे तिथे सहकार्य करण्याचाही प्रयत्न केला। शेवटी आपल्यातला आपला सहकारी एक चांगली संस्था चालवतो, याचा निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद आहे। आणि मला याचा विशेष आनंद आहे की दरवर्षी डॉक्टर साहेब म्हणाले काही लोक येतात की या शाळेत प्रवेशासाठी फोन करतात, तेव्हा मला विशेष आनंद वाटतो की या शाळेमध्ये प्रवेशासाठी शिफारस करावं लागते। नाहीतर माझ्याकडे शाळा आहे, मी शिक्षकाला सांगतो गाडी लावा आमच्याकडे घेऊन या। पण एक अतिशय चांगली दर्जेदार शाळा निर्माण करण्याचं काम बिरादार दाम्पत्याने केलेलं आहे। मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। संभाजीरावचं ताईचं काम अशाच पद्धतीने चांगलं व्हावं, नांदेडमध्ये जिल्ह्यामध्ये या क्षेत्रामध्ये नाव लौकिक व्हावं आणि ते करतील अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो। ज्या ठिकाणी आमच्या सहकार्याची गरज आहे तिथं सगळ्या गोष्टी विसरून एक चांगली शाळा, चांगली संस्था म्हणून आम्ही सातत्यानं पाठीशी राहण्याचा प्रयत्न करू। निश्चितपणानं आपल्याला अनेक शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यामुळे अधिकचा वेळ त्यांच्यामध्ये, कारण इथं अनेक साहित्यिक आहेत, अनेक शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहेत, ज्यांनी उभं आयुष्य या क्षेत्रामध्ये घालवलं ती देखील दिग्गज इथं आहे। अधिकचं न बोलता सत्कार मूर्ती शशिकलाताई आणि संभाजीराव यांना खूप खूप शुभेच्छा देतो, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो।
चांगल्या कामाच्या शुभेच्छा देतो. आणि आमचे शेख सर यांनी जो पुढाकार घेऊन हा ग्रंथ लिहिण्याचं हाती घेतलं, एक धडपड करणारा शिक्षक म्हणून मी नेहमी त्यांच्याकडे पाहत असतो. याही क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी कौतुक करतो. कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल तर तो माझा दोष नाही, घेऊन देणाऱ्याचा दोष समजा आणि आपल्या सर्वांची क्षमा मागून